हिंदवी स्वराज्याचे प्रणेते आणि संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्र भूमीला संतांचा वारसा लाभला आहे. वारकरी संप्रदायाची शेकडो वर्षाची परंपरा कीर्तनकार आणि भजनकार मंडळींनी जोपासली, वाढवली आणि त्याचा प्रचार प्रसार केला. भारत देशात प्रत्येक राज्यात भजन आणि भजनी कलावंतांनी परंपरा आणि प्रासादिक भजनकला लोककलेप्रमाणे जगवली आणि जोपासली. परंतु भजनी कला आणि कलावंत राजाश्रयापासून वंचितच राहिला. महाराष्ट्रातही त्याहून वेगळं चित्र नाही. संघटित होऊन उत्कर्ष करण्यासाठी सुप्रसिद्ध भजनकार चंद्रकांत तिर्लोटकर बुवा यांच्या संकल्पनेतून स्वर्गीय संगीतकार आणि भजनकार स्नेहलबुवा भाटकर यांच्या आशीर्वादाने आणि तत्कालीन ज्येष्ठ श्रेष्ठ भजनी बुवांच्या मार्गदर्शनाखाली 1989 साली एका छताखाली येऊन महाराष्ट्र प्रासादिक भजन मंडळ परिषद या नोंदणीकृत संस्थेची स्थापना केली. 1999 साली महाअधिवेशनाच्या माध्यमातून संस्थेचा दशकपूर्ती सोहळा परेल मुंबई येथे शाहीर साबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. मालवणी नटसम्राट मच्छिंद्र कांबळी आणि तत्कालीन सर्व नामवंत कीर्तिवंत मान्यवर आवर्जून उपस्थित होते. महाराष्ट्र प्रासादिक भजन मंडळ परिषद मुंबई या संस्थेने तदनंतर अनेक उपक्रम यशस्वी केले. परंतु काही अपरिहार्य तांत्रिक अडचणींचा सामना करताना सर्वसंमतीने तत्कालीन अध्यक्ष श्रीमान भगवानबुवा लोकरे यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळ या नोंदणीकृत संस्थेची स्थापना करण्यात आली. नाट्यसंमेलन साहित्य संमेलनाच्या धर्तीवर या संस्थेच्या माध्यमातून अध्यक्ष भगवानबुवा लोकरे आणि सचिव प्रमोदबुवा हरियाण यांच्या नेतृत्वात अखिल भारतीय भजन संमेलनाचे आयोजन यंदा पहिल्यांदाच केले आहे. अखिल भारतीय भजन संमेलनाच्या निमित्ताने भजनी कलावंतांच्या चळवळीला व्यापक स्वरूप आणि हक्काचं व्यासपीठ निर्माण झाले आहे. संघटित होऊन सरकार दरबारी न्याय हक्कासाठी संघर्ष करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मायबाप सरकार समस्त भजनी कलावंतांना राजाश्रय देईल आणि भजनाच्या माध्यमातून प्रबोधन आणि प्रबोधनाच्या माध्यमातून शेकडो वर्ष समाज घडवणाऱ्या या भजनी कलावंतांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे राहील अशी आशा या अखिल भारतीय भजन संमेलनाच्या निमित्ताने आम्ही बाळगतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी.